एक रेसिपी दाखवणार आहे। ती रेसिपी जास्त करून घरामध्ये बनत नाहीये आणि हे जे बीन्स आहेत ते भारतापेक्षा पश्चिम आणि दक्षिण या अमेरिकन पदार्थामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये त्याचा वापर करतात। पण मी आज तुमच्यासाठी हे इंडियन स्टाईलने हे बीन्स करून दाखवणार आहे। याला बटर बीन्स किंवा डबल बीन्स किंवा ल्युमा बीन्स असं याचं नाव आहे। तर हे बघा, असे याचे मोठे मोठे वालसारखे दाणे असतात। हे मी भिजवून रात्रभर त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बघा हे असे दोन दोन सेपरेट झालेले आहेत। ह्या बीन्स आता मी कुकरमध्ये टाकत आहे आणि उकडून घेत आहे। याला मी 2 शिट्ट्या घेऊन उकडून घेणार आहे। बीन्स भिजतील एवढंच पाणी घालत आहे। 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। लिमो बीन्स त्याची ग्रेव्ही करण्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, पाव इंच आलं आणि 2 लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। ही ग्रेव्ही करण्यासाठी कढईत मी तेल टाकत आहे। 1 मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो याच्यात टाकत आहे। कांदा ब्राऊन झाला आहे, याची पेस्ट आहे ती याच्यामध्ये टाकत आहे। ही सुद्धा याच्याबरोबर परतून घ्यायची आहे। कांदा टोमॅटो चांगला परतला गेला आहे आणि तेल सुद्धा बघा फुटायला लागलेलं आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा कोथिंबीर टाकत आहे। ही सुद्धा याच्याबरोबर थोडीशी परतून घेत आहे। याच्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचा जो मसाला केला आहे तो मी 2 चमचे इथे टाकत आहे। या मसाल्याची रेसिपी फॅमिली फ्लेवरच्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता कशी केली ती। हा मसाला तुम्ही कांदा खोबऱ्याचा जो मसाला केलेला आहे तुम्ही कडधान्य किंवा मटण ह्याला सुद्धा तो वापरू शकता। ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी हा मसाला वापरला जातो। आमट्या करायच्या असल्या कुठल्या प्रकारच्या त्या रेसिपीसाठी पण तुम्ही हा मसाला वापरू शकता। हा मसाला याबरोबरच आता मी चांगला परतून घेत आहे। मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे। त्याच्यामध्ये मी आता सगळे ड्राय मसाले टाकत आहे। इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखट, 2 चमचे काश्मीरी चिली पावडर, थोडासा गूळ घेतलेला आहे, 2 कोकम घेतलेले आहेत, अर्धा टीस्पून मीठ घेतलेला आहे, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून मी गोडा मसाला घेतलेला आहे। हे सर्व मसाले मी याच्यात टाकत आहे। हे मसाले सुद्धा याच्याबरोबर परतून घ्यायचे आहे। मसाला जळू नये म्हणून मी मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी टाकून हे टाकत आहे। मसाला याच्यामध्ये शिजवून घेत आहे। ग्रेव्हीला तेल सुटायला लागलेलं आहे आणि ग्रेव्ही चांगली परतली पण गेली आहे। ते मी हे शिजवून घेतलेले लिमो बीन्स आता याच्यामध्ये टाकत आहे। हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत। बीन्स करी तयार झाली आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे। या भाजीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होते, वजन कमी होते, परत डायबिटीस वाल्यांना ही भाजी उपयुक्त आहे। तर तुम्ही सुद्धा ही घरी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि ह्या भाजीचे खूप वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत। म्हणजे याचा तुम्ही राईस करू शकता किंवा नारळाचं दूध घालून सुद्धा ही आमटी सारखं करू शकता किंवा बटर बीन्स असतात तसं तुम्ही करू शकता किंवा गाजर घालून किंवा नुसतं फ्राय करून सुद्धा तुम्ही करू शकता। म्हणजे खूप प्रकारे ही बीन्सची भाजी तुम्ही करू शकता आणि ती करतात पण तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही बीन्सची भाजी एकदा नक्की घरी करून बघा। खायला तर अप्रतिम आहे आणि त्याचे फायदे सुद्धा भरपूर आहेत। आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा। भातावर मी काळे तीळ टाकलेले आहेत।